राज्यात महायुतीच भाजपच मोठा भाऊ आहे असं दरेकरांचं देखील वक्तव्य आहे। हा आपल्या घोडदौडीमध्ये तुफान गतीने समोर जातोय आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने दिलेला हा प्रतिसाद आहे असं मला वाटतं। आणि केवळ एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत महायुतीला महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने आणि केवळ एका सेक्शनमधनं नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या सेक्शनमधनं सामान्य जनतेने हा प्रतिसाद दिलेला आहे। तरी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं वाटतंय तुम्हाला? लाडकी बहीण योजनाच गेम चेंजर आहे असं मला वाटत नाही। हा एवढं नक्की की या योजनेने बहिणींनी महाराष्ट्राच्या भावावर प्रचंड विश्वास व्यक्त केला आणि भावावर विश्वास ठेवून घवघवीत मतदान केलं हे खरं आहे। पण त्याच्या बरोबरीने माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचा जो विकासाचा रथ हा देशभरामध्ये घौडदौड करतोय त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं की आपण याच्यात सहभागी झालं पाहिजे आणि त्याचा सुद्धा मोठा भाग याच्यामध्ये आहे। बरोबरीने महाराष्ट्रातले शेतकरी, महाराष्ट्रातला युवक, महाराष्ट्रातल्या महिला, समाजाच्या सगळ्या सेक्शननी हा जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाचं हे प्रतिबिंब असं मला वाटतं। श्रीकांतजी, आणि एक महत्त्वाचा प्रश्न, फडणवीसांचं नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय, त्यांच्याच नेतृत्वामुळे यश मिळालंय? याच निवडणुकीमध्ये मिळालेलं जे यश आहे त्याच्यामुळे थोडी काही देवेंद्रजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला। 2014ला ज्यावेळेस देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर प्रत्येक निवडणूक म्हणजे केवळ फक्त हा लोकसभेचा पाठ सोडला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1च होता। ग्रामपंचायतीमध्ये आम्ही नंबर 1 होतो, नगरपालिकेमध्ये नंबर 1 होतो, महानगरपालिकेमध्ये नंबर 1 होतो, आम्ही नंबर 1 होतोच। त्यांच्यावरचा विश्वास महाराष्ट्र जनतेचा आहेच। अगदी बरोबर। मी परत तुमच्याकडे येईन, तर आपण थेट जाऊया। सकाळचे संपादक संभाजी पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटील सर, आपण बघतोय की सध्याचे जे कल आहेत त्यानुसार अबकी बार पुन्हा महायुती सरकार असं म्हटलं गेलेलं आहे। अगदी महायुतीच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात एवढं मोठं यश त्यांना मिळालेलं आहे। 2014च्या लाटेपेक्षा